थंडीची लाट. भारतीय हवामान खाते आणि शासनाच्या अधिकृत वाहिनीद्वारे प्रसारित माहिती आणि सूचनांवर लक्ष द्या. रेडिओ, टीव्ही, दैनिक वृत्तपत्र यांच्या माध्यमातून हवामान विषयक ताज्या बातम्या मिळवा. गरम कपड्यांचा वापर करा. नसल्यास एकावर एक कपडे घालून थंडीपासून बचाव करा. थंडीची लाट असताना शक्यतो घरातच थांबा. थंड वाऱ्यापासून बचावासाठी प्रवास टाळा. घरात पुरेसे अन्न पदार्थ, पाणी आणि औषधांचा साठा ठेवा. शरीराचे तापमान कमी होऊ देऊ नका. कपडे ओले झाल्यास ते त्वरित बदला. नियमितपणे गरम पेय घ्या. घरातल्या वृद्धांची, गरोदर स्त्रियांची आणि लहान मुलांची काळजी घ्या. विजेवरील हीटर, सुरक्षित शेकोटी यांच्या माध्यमातून उष्णता निर्माण करण्याचा प्रयत्न करा. थंडीने शरीराचा भाग मऊ होणे, बोटांवर तसेच पायाच्या टोकाला, कानाच्या पाळीला आणि नाकाच्या शेंड्यावर निस्तेजपणा, पांढरटपणा किंवा पिवळेपणा जाणवतो. यासारख्या लक्षणांकडे लक्ष द्या. थंडीचा चटका बसून भाजल्यासारखं झालं तर चोळू नका. त्याने जास्त हानी होऊ शकते. थंडीचा चटका बसलेला शरीराचा भाग कोमट पाण्यात बुडवावा. थंडीने कापत असाल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे शरीराचे तापमान कमी होत असल्याचे पहिले लक्षण आहे. आणि लगेच घरात या. खुल्या जागेतून सुरक्षित निवाऱ्याला जा. हायपोथेर्मियामुळे शरीराचं तापमान कमी झाल्यास अशा व्यक्तीला गरम जागी आणून प्रथम त्या व्यक्तीला उबदार कपडे परिधान करा. शरीराचं तापमान वाढवायला गरम पेय द्या. मद्य सेवन नको. थंडीमुळे परिस्थिती बिघडत असल्यास त्वरित वैद्यकीय सेवा मिळवा. सतर्क रहा, सुरक्षित रहा. आपत्तीत मदतीकरिता 1070 किंवा 1077 अथवा 112 या नंबरवर संपर्क करा. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन.